लागी जो परी तेरे दिल के तू रहियो नजदीक रे, साथ तो सब लगे ठीक, होती है बारीक रे, सारे दिल में बसती है तेरे संग लागी जो परी। आता जे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट प्लस सेकपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बिटवरती यायचं आहे। आल्यानंतर जो मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिला आहे तिथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बॅकग्राऊंडच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता ह्या बॅकग्राऊंडच्या लेअरला खाली आणायचं काय अशा प्रकारे, तर तुम्हाला पण असं करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। आल्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला एक लेअर दिसणार फोटोची, त्या फोटोच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला एक ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी लेअर दिसणार, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवर यायचं आहे। आल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर फोटोच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला 6.6 सेकंदावरती यायचं आहे आणि इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे आणि इथं नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला हे फोटो ॲड करण्यासाठी जो तुम्ही फोटो ॲड करणार त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे। केल्यानंतर फोटोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे त्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि इथं प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बघू शकता हा फोटो इथे ॲड झालेला आहे काही अशा प्रकारे। परत तुम्हाला इथं पेस्ट लेअर करायचं आहे। केल्यानंतर आता दुसरा फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, दुसऱ्या फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तर बघू शकता हा पण फोटो इथे ॲड झालेला आहे। काही अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। परत तुम्हाला पेस्ट लेअर करायचं आहे आणि तिसऱ्या फोटोला आता ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर ह्या लेअरला पण काही अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। तर असेच तुम्हाला फोटोच्या लेअरला पेस्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण इथं फोटो ॲड केले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर परत तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे, सेकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 2 लेअर दिसणार, त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला हा जो ऑप्शन मिळणार त्यावर तुम्हाला क्लिक करून तर परत पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करून तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर खाली तुम्हाला काय काय दिसणार त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला जे मी व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर चला तर मी ते व्हिडिओ क्लिप, तर काही अशा प्रकारची आपली व्हिडिओ क्लिप आहे, तर त्या व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करून 3 डॉटवरती यायचं आणि ते फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे, लायटनवरती जाऊन तर स्क्रीन करायचं आहे। केल्यानंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आणि तिथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ क्लिप ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्यानंतर आता जी काही दुसरी व्हिडिओ क्लिप आहे त्या व्हिडिओ क्लिपवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारची आपली व्हिडिओ क्लिप आहे। तर व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे, लायटनवरती येऊन तर स्क्रीन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारची आपली व्हिडिओ क्लिप दिसून येणार। तर आता तुमचा व्हिडिओ एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।